आज आपण गोड आंबट तिखट अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ही कारली घेतलेली आहे आणि ही कारलीमध्ये असे कट करून घ्यायचे आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या। तर इथे मी कारल्याच्या बिया ह्या काढून घेते। नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये। तर अशा पद्धतीने सर्व बिया आपण काढून घेऊया। इथे सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत कारल्याच्या। तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि छान असे हे कारले यामध्ये लावून घ्यायचं मीठ कारल्याला आणि 5 मिनिटासाठी मी हे असंच ठेवते। नंतर पुन्हा हे धुवून घेते सर्व। तर मी वाटण घेतलेलं आहे। तर आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत, सुकं खोबरं, लाल मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर घेतली, धणे, बडीशेप। तर हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे मसाला। तर इथे मी चिंच भिजत ठेवलेली, चिंच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेली। तर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथे मी थोडासा गूळ घालते, म्हणजे याचं पाणी आपल्याला कारल्यामध्ये घालायचं आहे। इथे मी धुवून घेतलेले आहेत कारले। गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले। तर ही कारली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। यामध्ये हलकीशी फ्राय करून घ्यायचे। एका साईडला मी वाटण भाजून घेते। सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण मी काढून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट घालते, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, गोडा मसाला घालते यामध्ये, चवीपुरतं मीठ आणि छान असं हे वाटून घ्यायचं। मिक्सरला वाटून घ्यायचं। फ्राय केलेली कारली मी काढून घेतलेली आहे। तर आता मी थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवते। इथे आपलं वाटण पण तयार आहे, कारली पण थंड झालेली आहेत आणि अशी बघा मी फ्राय करून घेतलेली आहेत हलकी। आणि आता हा सर्व मसाला यामध्ये आपण भरायचा आहे। मीठ मसाला वगैरे अगदी व्यवस्थित आहे।
कारली आपली अशी मी तयार केलेली आहेत मसाला भरून. याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला बनवायचं आहे. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे चिरून. मध्ये कढीपत्ता घालते आणि छान असं इथे आपला कांदा छान परतलेला आहे. तर आता ही कारली यामध्ये टाकायची. कारली सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायची. हा सर्व मसाला मी कढईमध्ये घालते. याची फ्लेम स्लो ठेवायची आणि इथे चिंच गुळाचं पाणी यामध्ये घालते. फ्लेम स्लो ठेवायची आणि झाकण ठेवते. इथे छान असं पाणी सुटलेलं होतं झाकण ठेवलं म्हणून. तर आपली कारली पण शिजलेली आहे, मस्त अशी शिजली. तर इथे मी गॅस बंद करते. ज्वारीची भाकरी पण तयार आहे. इथे आपली कारल्याची गोड आंबट तिखट भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.